गुड आफ्टरनून फ्रेंड्स. माय नेम इज अविनाश काटोड. आपल्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. द जर आपल्या चॅनलवर तुम्ही जर फर्स्ट टाइम जर व्हिडिओ चेक करत असाल किंवा बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. लाईक आणि सबस्क्राईब करत असताना जो व्हिडिओ आहे तो शेअर करायला सुद्धा विसरायचा नाहीये. तर आज आपण जो काही नेक्स्ट टॉपिक जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो नेक्स्ट क्वेश्चन घेऊन आलोय. आणि तो नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो कशा पद्धतीने आपल्याला एक्सप्लेनेशन आहे किंवा त्याचं कशा पद्धतीने जे काही क्वेश्चन आहे तो कशा पद्धतीने आहे तो आपण आज बघणार आहोत. म्हणजेच काय की प्रत्येक क्वेश्चन आपण काय करतो व्हरायटीजच्या ठेवत असतो आणि व्हरायटीच्या क्वेश्चन मध्ये काय असतं की काही ना काही ऍडजस्टमेंट मात्र चेंजेस असतातच. मग त्या ऍडजस्टमेंट कोणत्या पद्धतीने चेंजेस आहेत आणि कशा पद्धतीने तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आज तो आपण बघणार आहोत. क्वेश्चन आहेत बघा क्वेश्चन नंबर 6. या अगोदर क्वेश्चन 5 आपले कंप्लीट झालेले आहेत. रिटायरमेंट ऑफ टॉपिकचे, रिटायरमेंट ऑफ पार्टनरचे 5 क्वेश्चन झालेले. 6 नंबरचा क्वेश्चन आहे. 6 नंबरचा क्वेश्चन बघा. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ अनिल अँड सुरेश हु वेअर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इक्वली. आता या ठिकाणी काय सांगितलं 3 पार्टनर आहेत अनिल, सुनील आणि सुरेश. या तिघांनी बिझनेस स्टार्ट केला आणि बिझनेस स्टार्ट केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्यांचा प्रॉफिट अँड लॉस जो रेशो आहे तो सांगितलेला इक्वली. इक्वली म्हणजेच काय की तिघांचा रेशो सेम आहे 1:1:1 किंवा 2:2:2. म्हणजे कोणताही रेशो असो त्यांचा रेशो कसा ठेवायचा आपल्याला इक्वल ठेवायचा. इक्वल म्हणजे सगळ्यांना सारखं. तर आपल्याला एक बॅलन्स शीट प्रोव्हाइड केली. ते बॅलन्स शीट आहे बघा 31 मार्च 2019 ची. आता ती बॅलन्स शीट कशा पद्धतीने आहे बघा. फर्स्ट इन लायबिलिटी साइड दिली. लायबिलिटी साइडला क्रेडिटर्स बॅलन्स दिलेला आहे 20,300 रुपीज. बॅलन्स ट्रान्सफर होतो लायबिलिटीला. बिल्स पेएबल 10,600 रुपीज. हा बॅलन्स सुद्धा ट्रान्सफर होईल लायबिलिटी साइडला. जनरल रिझर्व 13,500 रुपीज. 13,500 चा जो जनरल रिझर्व आहे तो सुद्धा ट्रान्सफर होणार प्रॉफिट अँड लॉस जो काही कॅपिटल अकाउंट आहे त्या ठिकाणी. आणि कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करत असताना त्याचं डिस्ट्रीब्युशन असेल इक्वली. म्हणजे जे ओल्ड आपले रेग्युलर पार्टनर होते त्या सगळ्यांना काय करायचे डिस्ट्रीब्युशन करायचं. म्हणजे तिन्ही पार्टनरला डिस्ट्रीब्युशन असेल 13,500 रुपीजचा. त्यानंतर कॅपिटल फंड दिलेला आहे. कॅपिटल फंडचा बॅलन्स आहे अनिलचा 43,600, सुनील 35,000 आणि सुरेश 32,000 रुपीज. या तिघांचा बॅलन्स ट्रान्सफर करायचा आहे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पार्टनरने बॅलन्स आपल्याला गिव्ह केलेला आहे, दिलेला आहे. आणि जर पार्टनरने बॅलन्स जर बिझनेसला जर देत असेल तर तो आपला कॅश बॅलन्स इन्क्रीज म्हणजेच बिझनेसचा प्रॉफिट असतो. तर त्यामुळे जो काही बॅलन्स असेल तो ट्रान्सफर करावा लागेल आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ही झाली टोटली लायबिलिटी साईड. त्यानंतर असेट साईडला दिलेला कंडिशन बँक 8,400 रुपीज. काय दिलं बँकेचा बॅलन्स दिला 8,400 रुपीज. बॅलन्स ट्रान्सफर होणार आपला असेट साईडला. त्यानंतर दिले डेटर्स 18,000 मायनस आरडीडी 900. आउटर कॉलम बॅलन्स 17,100 रुपीज. जो आउटर कॉलमचा बॅलन्स आहे तो आपल्याला जो काही तो कंपॅरिझन सांगितलेला आहे. जो इनर कॉलमचा बॅलन्स आहे तो आपल्याला काय करायचा आहे यूज करायचा आहे. ओके. तर जो काही डेटर्सचा बॅलन्स आहे तो आपण रेकॉर्ड करणार असेट साईडला. त्यानंतर कॉम्प्युटर 17,500 रुपीज. हा जो बॅलन्स आहे हा सुद्धा बॅलन्स ट्रान्सफर होईल असेट साईडला. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर अँड गुडविल सगळ्याचे सगळे असेट दिलेले आहेत आणि असेट ट्रान्सफर होणार आपल्या असेट साईडला. आणि रिस्पेक्टिव्हली बॅलन्स दिला 70,000 लँड अँड बिल्डिंगचा, 10,000 मशिनरीचा, फर्निचरचा 20,000 आणि 12,000 रुपीजची गुडविल. हा सगळा बॅलन्स कुठे ट्रान्सफर होणार आहे असेट साईडला. ही झाली टोटली आपली ट्रान्सफर टेज कंप्लीट. ट्रान्सफर टेज नंतर काही टर्म्स अँड कंडिशन असतात. एखादा पार्टनर रिटायर होत असताना तर त्या बघा कशा पद्धतीने आहेत. ऑन 1 एप्रिल 2019 सुरेश रिटायर फ्रॉम द फर्म ऑन द फॉलोइंग टर्म्स. 1 एप्रिल 2019 ला सुरेश नावाचा जो पार्टनर आहे तो आपला रिटायर होतोय. आणि पार्टनर रिटायर होत असताना त्या ठिकाणी त्याची काही टर्म्स अँड कंडिशन आहे त्या कशा पद्धतीने बघा. कंडिशन नंबर फर्स्ट लँड अँड बिल्डिंग बी अप्रिशिएटेड बाय 10% अँड कॉम्प्युटर बी रिव्हॅल्यू बाय 1,900 रुपीज. आता या ठिकाणी काय सांगितलं लँड अँड बिल्डिंग बॅलन्स अप्रिशिएट करायचं 10% आहे. किती पर्सेंट करायचं ऍड 10% आहे. आणि जर लँड अँड बिल्डिंगचा बॅलन्स अप्रिशिएट होतोय म्हणजेच काय बॅलन्स वाढतोय. आणि असेट जर वाढत असेल तर टोटली आपला काय असतो इन्कम असतो. आणि इन्कम जर असेल तर दोन इफेक्ट घ्यायचे. फर्स्ट इन जे लँड अँड बिल्डिंग दिलं आपल्याला त्या लँड अँड बिल्डिंग मध्ये ऍड करा. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करा. हे झाले फर्स्ट इन लँड अँड बिल्डिंग. त्यानंतर अँड कॉम्प्युटर बी रिड्यूस बाय ₹1,900. कॉम्प्युटर मधून रिड्यूस करायला सांगितले. रिड्यूस म्हणजेच काय डेप्रिशिएशन म्हणतो, बॅलन्स कमी होणे म्हणतो आपण त्याला, राईट. मग जर बॅलन्स 1,900 रुपयाने जर कमी होत असेल तर डेफिनेटली आपला काय असेट कमी होते म्हणजेच एक्सपेन्सेस होतोय. आणि एक्सपेन्सेस जर होत असेल तर दोन इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट रेकॉर्ड करणार आपण असेट साईड मधून जे काही कॉम्प्युटर आहे त्याच्यामधून लेस करायचा. आणि सेकंड इफेक्ट माझा ट्रान्सफर आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला.
आता डेबिट साईडला त्या ठिकाणी आपण कॉम्प्युटर रेकॉर्ड करतोय डेप्रिशिएशन म्हणून, ते का करतोय तर टोटली आपलं काय येते एक्सपेन्सेस आहे, आणि एक्सपेन्सेस जर असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड होतात. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन आहे, ही झाली फर्स्ट कंडिशन. 4 इफेक्ट, 2 कंडिशन होत्या, लँड अँड बिल्डिंगचे 2 इफेक्ट घेतले आणि कॉम्प्युटरचे 2 इफेक्ट घेतले. त्यानंतर कंडिशन नंबर सेकंड, डेटर्स वेअर ऑल गुड्स अँड आरडीडी वॉज नो लॉंगर रिक्वायर्ड. डेटर्स वेअर ऑल गुड्स अँड आरडीडी वॉज नो लॉंगर रिक्वायर्ड म्हणजे तुम्हाला काय सांगितलं या ठिकाणी, जो डेटर्सचा बॅलन्स आहे तो जो मायनस केलेला आहे तो रिकव्हर झाला. काय झाला, रिकव्हर झाला. रिकव्हर झाला म्हणजेच काय, टोटली आपला प्रॉफिट झाला, राईट. मग त्याची इफेक्ट रेकॉर्ड करायचे. फर्स्ट जो लेस केलेला आहे तो ऍड करायचा. ओके, हिची जी इफेक्ट आहेत आपण काय करूया, डायरेक्टली लेजर पोस्टिंग जेव्हा होईल तेव्हा त्याची इफेक्ट घेऊया. कोणती, कंडिशन नंबर सेकंडची. कंडिशन नंबर थर्डची बघा, मशिनरी बी रिव्हॅल्यू ॲट ₹9,400. मशिनरीचा बॅलन्स सांगितलं, रिव्हॅल्यू 9,400 ना, 9,400 रुपयांना मशिनरी काय होती आपली, रिव्हॅल्यू होती. मग मशिनरी कितीची आपली, टोटली 10,000 रुपीची, राईट. मग 10,000 पैकी 9,400 ची मशिनरी आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे डिफरंट किती येतोय पुन्हा 600 रुपीजचा, राईट. राईट, 600 रुपीजचा डिफरंट येतोय. मग 600 रुपीज मशिनरी काय झाली, कमी झालेली. ओपनिंग 10,000, क्लोजिंग 9,400. डिफरंट किती येतोय 600 रुपीजचा. आणि जो 600 रुपीज आहे तर त्याचा इफेक्ट रेकॉर्ड करायचा. फर्स्ट इफ मशिनरी मधून लेस, आणि सेकंड इफेक्ट मात्र रेकॉर्ड करायचा आहे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. नेक्स्ट कंडिशन आहे कंडिशन नंबर 4, गुडविल ऑफ द फर्म बी व्हॅल्यू ॲट ₹16,500. आता ह्या ठिकाणी गुडविल दिलेली आहे. गुडविल आपल्याकडे आता 2 आल्यात. किती आला गुडविल, 2 आल्यात. एक सांगितलं आता 16,500 आता फर्मची गुडविल आहे. काय सांगितले, टोटल फर्मची गुडविल किती आहे 16,500, आणि ऑलरेडी आपल्याला गुडविल प्रोव्हाइड केलेली 12,000 रुपीजची. ह्याची इफेक्ट सुद्धा तुम्हाला मी लेजर पोस्टिंग करत असताना याची जी इझी इफेक्ट आहे तर ते इझी इफेक्ट मी लेजर पोस्टिंगच्या वेळेस सांगणार. म्हणजे 2 कंडिशनची तुम्हाला काय करणार मी लेजर पोस्टिंगच्या वेळेस इफेक्ट सांगणार. कोणकोणते, एक सगळ्यात महत्वाची आहे डेटर्सची, आणि दुसरी आहे जी काही आहेत आपली गुडविलची. त्यानंतर कंडिशन नंबर नेक्स्ट, कंडिशन नंबर लास्ट, फर्निचर वेअर सोल्ड ॲट ₹21,800 अँड पार्ट पेमेंट of ₹15,000 was made to Suresh by RTGS and balance was transferred to loan account. आता या ठिकाणी काय सांगितलं, फर्निचर सोल्ड केले 800 ला. काय केलं, फर्निचर वेअर सोल्ड ॲट ₹21,800 अँड पार्ट पेमेंट ऑफ ₹15,000 वॉज मेड टू सुरेश. आता 21,800 रुपयात काय केले, जे फर्निचर होते ते आपण सेल केलेले आहेत. पण ऍक्च्युअली फर्निचर कितीचे होते आपल्याकडे 20,000 चे. पण 20,000 चे जे फर्निचर आहे ते आपण 21,800 ला सेल जर करत असेल तर आपल्याला काय होतं या ठिकाणी बॅलन्स इन्क्रीज होतोय. 20,000 चा फर्निचर 21,800 मध्ये सेल करतोय, म्हणजेच काय होतं या ठिकाणी 1,800 रुपीजचा टोटली आपला प्रॉफिट होतोय, राईट. मग जो हा प्रॉफिट आहे ह्याचे 2 इफेक्ट घ्यायचे. फर्स्ट इन फर्निचर मध्ये ऍड करायचा, आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करायचा. हे झालं फर्निचरचं. त्यानंतर पार्ट पेमेंट सांगितलेली. पार्ट पेमेंट कोणा सांगितले, सुरेशची. 15,000 रुपये तो पार्ट पेमेंट देतोय, म्हणजे आपण त्याला पार्टली पेमेंट करतोय आरटीजीएस ना. काय करतोय, आरटीजीएस ना पार्टली पेमेंट करतोय. आणि पार्टली पेमेंट करत असताना 2 इफेक्ट. पार्टली पेमेंट म्हणजे काय, कॅश बॅलन्स आपला डिक्रीज होणे. सुरेश हा आपला रिटायर पार्टनर आहे, राईट. आणि रिटायर पार्टनर आपण कंपल्सरी बॅलन्स गिव्ह करत असतो. रिसिव्ह करतो त्याच्याकडून नाही, आपण गिव्ह करतोय म्हणजे फर्म त्याला देतीये. आणि जर फर्म जर देत असेल तर त्याचे 2 इफेक्ट. फर्स्ट इन जो काही कॅश बॅलन्स असेल त्याच्यामधून लेस करायचा, आणि सेकंड इफेक्ट मात्र रेकॉर्ड करायचा तुम्हाला कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि जो बॅलन्स त्याचा उरेल तो बॅलन्स आपल्याला लोन म्हणून ट्रान्सफर करून द्यायचा आहे. ओके, या झाल्या सगळ्या तुमच्या कंडिशन. आणि खाली शेवटी सांगितलं आपल्याला प्रिपेअर काय काय करायचं आहे. प्रिपेअर मध्ये बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट. काय काय करायचे आपल्याला, प्रॉफिट अँड लॉस करायचं, त्यानंतर कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला जे काही 2 अकाउंट आणि एक स्टेटमेंट आहे ते आपल्याला बनवायचे. ओके, तर जे काही बॅलन्स शीट त्यानंतर 2 अकाउंट हे आहेत ते आपल्याला रेडी करायचे. त्यासाठी ट्रान्सफर टेज मध्ये देत असताना फर्स्ट इन आपण डायरेक्टली सेट ट्रान्सफर करूया. आणि फर्स्ट कंडिशन दिली त्यापैकी क्रेडिटर्स 20,300. काय दिले पहिले, क्रेडिटर्स 20,300. बिल्स पेबल 10,600 रुपीज. बिल्स पेबल 10,600 रुपीज. त्यानंतर जनरल रिझर्व आहे 13,500 रुपीज. किती आहे 13,500. आणि त्यांचा रेशो काय सांगितलं आपल्याला, इक्वली आहे. म्हणजेच काय, किती डिवाइड करावं लागेल, 3 ने. मग 3 ने डिवाइड करत असताना 3 1 चा 3, 3 3 चा 9,
3 4 चा 12, राईट. रिमेनिंग ऑफ 1 3 5 चा 15, म्हणजे किती आलं एका पार्टनरला किती येणार 4500, पुन्हा 4500 आणि पुन्हा 4500 रुपीज, राईट. मग अशा पद्धतीने फर्स्ट आपण काय करूया, जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर करायच्या अगोदर कॅपिटल ट्रान्सफर करून घेऊया. आणि या ठिकाणी टायटल असेल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बॅलन्स दिलेला आहे 43,600, त्यानंतर 10,600 सॉरी 35,030. तर या ठिकाणी आपण दोन पार्टनरचा बॅलन्स घेतला. थर्ड पार्टनर सुरेश आहे, त्याचा बॅलन्स आहे 32,000 रुपीज, राईट. यानंतर जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर करायचं होतं, त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं होतं आपण 4,500 रुपीज पर हेड. मग या ठिकाणी बाय जनरल रिझर्व्ह 4,500 and 4,500. ओके, हे झाली आपली लायबिलिटी साइड टोटली ट्रान्सफर. त्यानंतर असे साइड दिलेली, ते असे साइड कशा पद्धतीने बघा. फर्स्ट इन बँक बॅलन्स दिलेला आहे, तो शेवटी रेकॉर्ड करायचा. त्यावर आपण डेटर्सचा बॅलन्स रेकॉर्ड करूया. डेटर्सची ऍडजस्टमेंट तुम्हाला मी सॉल्व्ह करत असताना सांगितलं होतं. तर याची प्रोसेस बघा. 18,000 रुपीज जसेच्या तसे मायनस आरडीडी, काय सांगितले मायनस आरडीडी 900 रुपीज. किती मायनस आरडीडी 900 रुपीज. टोटली बॅलन्स किती होतं आता 17,100 रुपीज. ओके, आता ऍडजस्टमेंट आल्यानंतर जे काही इफेक्ट राहतील ते तुम्हाला मी सांगतो. फर्स्ट इन ही महत्त्वाची कंडिशन होती, नो लॉंगर नेसेसरी सांगितले की अशा पद्धतीने आपल्याला कंडिशन रेकॉर्ड करायची. म्हणजेच काय की जो टोटली बॅलन्स आहे तो जसाच तसा, त्याच्यामधून आरडीडी जी लेस होती ती जसाच तशी आणि बॅलन्स कॅरी फॉरवर्ड. ओके, आणि ही जे ऍडजस्टमेंट नुसार जे इफेक्ट होतात त्याचा ऍडजस्टमेंट आल्यानंतर आपण सॉल्व्ह करूया. ही झाली डेटर्स. त्यानंतर कॉम्प्युटर 17,500 रुपीज. कॉम्प्युटर 17,500 ह्याच्यावर ऍडजस्टमेंट दिलेली नाहीये 17,500. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग ह्याच्यावर ऍडजस्टमेंट आहेत आपल्याला. लँड अँड बिल्डिंग किती दिलं 70,000 ह्याच्यावर ऍडजस्टमेंट दिलेली आहे. त्यानंतर मशिनरी, तर मशिनरीचा बॅलन्स दिलेला आपल्याला टोटली 10,000 रुपीज आणि ह्याचा बॅलन्स आपल्याला ह्याच्यावर ऍडजस्टमेंट असल्यामुळे तो इनर कॉलमला ठेवायचा आहे. त्यानंतर मशिनरी नंतर फर्निचरवर सुद्धा ऍडजस्टमेंट दिलेली आहे आणि फर्निचरचा बॅलन्स रेकॉर्ड करायचा आहे 20,000. किती रेकॉर्ड करायचा आहे 20,000. आणि गुडविल दिलेली आहे 12,000 रुपीज. ही गुडविल या ठिकाणी जशी तशी रेकॉर्ड करा. गुडविल जशी तशी रेकॉर्ड करायची. एक काम करूया आपण, गुडविल थोडीशी वरती रेकॉर्ड करूया. ओके, तर मी काय करतो, हा कॉम्प्युटर आणखी थोडासा खाली घेतो. गुडविल किती दिली आपल्याला 12,000 रुपीज, राईट. ह्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. आणि जे 1,500 किती ते आपले काय होते ते कॉम्प्युटर 17,000 चे. तर या ठिकाणी कॉम्प्युटर रेकॉर्ड करूया. कॉम्प्युटर 17,500 रुपीज. त्यानंतर लास्ट कंडिशन आहे बँक ट्रान्सफर. या ठिकाणी बँकेचा बॅलन्स दिलेला आहे 8,400. एक कंपल्सरी बॅलन्स काय असतो इनर लॉस. ओके, या सगळ्या कंडिशन ट्रान्सफर झाली. फर्स्ट आपण काय केली, लायबिलिटी साइड होती, लायबिलिटी होती ही असेट असते जी की बॅलन्स शीट होती. ही बॅलन्स शीट पूर्णपणे आपली ट्रान्सफर झाली, त्यापैकी लायबिलिटी पण झाली आणि असेट पण झाली. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, टर्म्स अँड कंडिशन सॉल्व्ह करायचे. जो सुरेश पाटणर बिझनेस मधून रिटायर झाला तेव्हाची. मग आता रिटायर होत असताना त्याची कंडिशन होती 1 एप्रिल 2019 ला तो रिटायर झाला, राईट. आणि कंडिशन ऑफ फर्स्ट काय सांगितली होती, लँड अँड बिल्डिंग बी अप्रिशिएटेड बाय 10%. लँड अँड बिल्डिंगचा बॅलन्स काय होतोय 10% ने वाढतोय. मग हा लँड अँड बिल्डिंगचा बॅलन्स याच्यामध्ये ऍड करायचं अप्रिशिएशन, आणि अप्रिशिएशन बॅलन्स किती आहे 10%. 70,000 चे 10% बॅलन्स येतो 7,000 रुपीज, राईट. आणि 70,000 मधून 7,000 रुपीज मायनस केले की बॅलन्स उरतो आपला मायनस करायचा नाही, तर आपण काय केलेलं आहे ऍड केलेलं आहे, अप्रिशिएट केलेलं आहे. आणि अप्रिशिएट करत असताना टोटल लिहायची 77,000. ओके, फर्स्ट इन या ठिकाणी ऍड झाला. तर सेकंड इफेक्ट ट्रान्सफर व्हायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय लँड अँड बिल्डिंग. काय असेल लँड अँड बिल्डिंग, आणि बॅलन्स रेकॉर्ड करावा लागेल 7,000 रुपीज. ओके, ही झाली फर्स्ट कंडिशन. त्यानंतर कॉम्प्युटर बी रिड्यूस बाय 1,900. कॉम्प्युटर मधून 1,900 रुपये आपल्याला रिड्यूस करायचे, म्हणजे कॉम्प्युटरवर सुद्धा ऍडजस्टमेंट दिलेली आहे. मग आता काय करावं लागेल, आपल्याला कॉम्प्युटर या ठिकाणी मायनस करावं लागेल आणि खाली ज्या ठिकाणी त्याला जागा आहे त्या ठिकाणी ते
रेकॉर्ड करावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी कॉम्प्युटर रेकॉर्ड करतो मी. कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटरचा बॅलन्स दिला होता आपल्याला 17,500. याच्यामधून किती रिड्यूस करायचे? रिड्यूस म्हणजेच काय? डेप्रिशिएशन 1,900. 17,500 मधून 1,900 रुपीज काय करायचे आपल्याला? मायनस करायचे. बॅलन्स उरेल 15,400 रुपीज. उरतात का चेक करा. 17 मधून 1 गेले 16,000. 16,500 मधून 900 गेले 15,900 रुपीज रिमेनिंग राहील. ओके. त्यानंतर हा जो बॅलन्स आपण इकडून मायनस केला तर त्याचा सेकंड इफेक्ट ट्रान्सफर करायचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला टू कॉम्प्युटर म्हणून, आणि कॉम्प्युटरचा बॅलन्स असेल 1,900 रुपीज. ओके. हे झाल्यानंतर एकदा याचा बॅलन्स व्हेरीफाय करून घेऊया आपण. 17,500 मायनस 1,900 0 0. 15 मधून 9 मायनस करायचे. बॅलन्स होते का 6. या ठिकाणी किती येणार? 6 येणार. ओके. इथे 6 मधून 1 गेले 5 आणि 1 15,600. ओके. ही झाली कंडिशन आपली कॉम्प्युटरची. कॉम्प्युटरची कंडिशन झाल्यानंतर नेक्स्ट कंडिशन आपली डेटर्स वेअर ऑल गुड्स अँड आयडीडी वॉज नो लॉंगर रिक्वायर्ड. आयडीडी जी होती, जी आपली बुडाली होती, ती आपल्याला रिकवर झाली आणि रिकवर होत असताना ऍड करणार आपण. ऍड आयडीडी. आयडीडी किती ऍड होती? 900 रुपीज आणि आउटर कॉलम बॅलन्स 18,000. नो लॉंगर नेसेसरी म्हणजेच काय की प्रोसेस जशीच्या तशी यूज करायची. एवढा बॅलन्स लेस केला होता, पुन्हा ऍड करायचा आणि आउटर कॉलमला जो ओपनिंग बॅलन्स होता तो जशाच तसा यूज करायचा आहे. आणि जे ह्या ठिकाणी तुमचा 900 रुपयाने बॅलन्स वाढला तर तो डेफिनेटली आपला काय झाला? प्रॉफिट झाला. कारण की 900 रुपये बुडणार होते तर 900 रुपये रिकवर झाले. आणि रिकवर जर होत असेल तर ट्रान्सफर करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय आयडीडी म्हणून, आणि आयडीडीचा बॅलन्स असेल या ठिकाणी 900 रुपये म्हणजेच 900 रुपीज. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन दिली आपल्याला मशिनरी बी रिव्हॅल्यू ऍट रुपीज 9,400. मशिनरीचा बॅलन्स जो आहे तो आउटर कॉलम नक्की सांगितलं आपल्याला 9,400 रुपीज. मग ह्या ठिकाणी दोघांचा डिफरंट काय होतोय? बॅलन्स मायनस होतोय 600 रुपीज. किती मायनस होतोय? 600 रुपीज ना मायनस होतोय. लेस डेप्रिशिएशन. मग जे 600 रुपयाला मायनस झाला बॅलन्स तर त्याचा सेकंड इफेक्ट रेकॉर्ड करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला आणि टायटल असेल या ठिकाणी टू मशिनरी. टू मशिनरी आणि बॅलन्स असेल या ठिकाणी पुन्हा 600 रुपीज. ओके. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन काय सांगितली आपल्याला? गुडविलची. राईट. गुडविलचे सुद्धा तुम्हाला इफेक्ट मी सांगतो म्हणून सांगितलं होतं. तर गुडविलची कंडिशन बघा. टोटल बॅलन्स किती दिला? 12,000. आणि आता काय म्हणताय? फर्मची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 16,500 रुपीज. किती अवेलेबल आहे? 16,500 रुपीज. मग दोघांचा डिफरंट कितीचा येतोय? 4,500 रुपीजचा. कितीचा येतोय? 4,500 रुपीजचा. मग हा बॅलन्स इन्क्रीज होतोय डिक्रीज होतोय? डेफिनेटली बॅलन्स इन्क्रीज होतोय. काय होतोय? इन्क्रीज. म्हणजेच काय? 12,000 प्लस 4,500 इज इक्वल टू 16,500 रुपीज. म्हणजेच या ठिकाणी हा बॅलन्स ऍड होणार आणि या ठिकाणी टायटल असेल न्यू गुडविल. काय असेल? न्यू गुडविल. आणि जो गुडविलचा बॅलन्स तुमचा वाढतोय याचे दोन इफेक्ट घेऊ शकता. सॉरी, दोन ठिकाणी ट्रान्सफर करू शकता. याचा इफेक्ट तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइडला घेतला तरी चालतो. ओके. या ठिकाणी रेकॉर्ड केला तरी चालतो. आणि या ठिकाणी जर रेकॉर्ड नाही करायचं असेल तर सेकंड इफेक्ट तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला सुद्धा रेकॉर्ड करू शकता. म्हणजे गुडविलची ही जर कंडिशन आली तरच. कशी? जर फर्मची गुडविल आणि ही गुडविल जर दिलेली असेल तर कुठे कुठे ट्रान्सफर करू शकता? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला सुद्धा करू शकता किंवा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला सुद्धा तुम्ही ते रेकॉर्ड करू शकता. आपण काय करूया? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करूया बाय गुडविल. आणि गुडविलचा बॅलन्स 4,500 रुपीज. इक्वली डिस्ट्रीब्युशन 1,500 1,500 अँड लास्ट इन 1,500 रुपीज. हे झालं त्यांचं बॅलन्स डिस्ट्रीब्युशन विथ गुडविल. ओके. इफेक्ट समजले असतील. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन आहे फर्निचर वेअर सोल्ड ॲट रुपीज 21,800 रुपीज. फर्निचरचा बॅलन्स किती सांगताय? कितीला विकली फर्निचर? 21,800 रुपयाला. फर्निचर कितीचं अवेलेबल मग आपल्याकडे? 20,000चा. राईट. मग 20,000चा फर्निचर 21,800 रुपयाला विकला. म्हणजेच काय झालं तुम्हाला या ठिकाणी? डेफिनेटली प्रॉफिट होतोय. म्हणजेच काय?
20,000चं फर्निचर 21,800 रुपयाला विकत असेल तर 1,800 रुपयांना आपण कसे प्रॉफिट मध्ये, मग तो प्रॉफिट बॅलन्स या ठिकाणी रेकॉर्ड करा. मग हा प्रॉफिट बॅलन्स या ठिकाणी ऍड करायचा की लेस, प्रॉफिट नेहमी ऍड केला जातो, लेस केला जातो का नाही. मग ऍड जर करत असेल तर या ठिकाणी टायटल द्या ऍड प्रॉफिट सोल्ड ऑन प्रॉफिट, सोल्ड ऑन प्रॉफिट. 1800 चा सेकंड इफेक्ट ट्रान्सफर करायचा क्रेडिट साइडला बाय फर्निचर. फर्निचरचा बॅलन्स किती आला तो आपला या ठिकाणी बघा 1800 रुपीज. हे झाले सगळ्या कंडिशन. त्यापैकी एक कंडिशन शेवटची ती काय होती की जो सुरेश पार्टनर होता ह्याला आपल्याला किती द्यायची होती 15,000 रुपीजची पेमेंट करायची होती. काय करायची होती 15,000 रुपीजची पेमेंट करायची होती. मग ती 15,000 रुपीजची पेमेंट करत असताना आता आपल्याकडे बँक बॅलन्स चेक तर आहे का तेवढा नाहीये. मग बँक बॅलन्स जर अवेलेबल नसेल तर फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल सगळे अकाउंट क्लोज करावे लागेल. काय करावं लागेल तर आपल्याला जो काही लास्ट पार्टनर आहे सुरेश त्याला 15,000 रुपये पेमेंट पेड करायची राईट. मग 15,000 रुपये पेड करत असताना या ठिकाणी आपल्याकडे बॅलन्स अवेलेबल नाहीये. पण या अगोदर आपण जे फर्निचर लेस केले होते तो बॅलन्स आपला पूर्णपणे काय झालेला आहे फर्निचर आपल्याकडे अवेलेबल आहे का आता नाही. आपण सेल केले, सेल करत असताना प्रॉफिट झाला 1800 चा राईट. आणि बॅलन्स किती मिळाला होता आपल्याला 21,800 रुपीज. मग 21,800 रुपीज हा जो बॅलन्स असतो तो कॅरी फॉरवर्ड करावा होता आपल्याला बँक बॅलन्स मध्ये. हा बॅलन्स आहे जो आहे तो आउटर कॉलम बॅलन्स कसा असेल नील असेल आणि तो नील या ठिकाणी आपल्याला दाखवावा लागेल. म्हणजे 21,800 या ठिकाणी पुन्हा मायनस करायचा तो लेस बँक म्हणून आणि 21,800 आउटर कॉलम बॅलन्स नील. ओके. आणि त्यानंतर काय सांगितलं होतं आपल्याला त्यांनी जे काही बँकेचा बॅलन्स होता बँकेचा बॅलन्स किती आहे 8,400. ओके. त्यापैकी आपल्याला 21,800 रुपयाचा काय झालेला आहे प्रॉफिट झालेला आहे फर्निचर सेल केलेले आहे, सेल ऑन फर्निचर. ओके. आणि त्यामधून आता काय करायचं आपल्याला जो काही 15,000 रुपये आहेत ते पेड करायचे आणि ते बॅलन्स ह्याच्यातून काय करायचं आता पेड करायचं. आणि बॅलन्स पेड केल्यानंतर आता हा जो बॅलन्स आहे याला काय द्यायचा लेस सुरेश कॅश. काय करायचा लेस सुरेश कॅश आणि रिमेनिंग बॅलन्स आहे आपल्याकडे 15,200 रुपीज. किती उरेल 15,200. 8,400 प्लस 21,800 मायनस 15,000 इज इक्वल टू 15,000. तर आपण काय केला या ठिकाणी बॅलन्स मायनस केले आणि तर या ठिकाणी काय केलं आपण बॅलन्स मायनस केला आणि सेकंड इफेक्ट रेकॉर्ड करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला टू बँक अकाउंट. बॅलन्स कोणाला देणार सुरेशला 15,000 रुपीज. हे झाले सगळे ऍडजस्टमेंट आपल्या कंप्लीटेड. ओके. आता फर्स्ट थिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करूया आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल करत असताना फर्स्ट थिंग 7,000 प्लस 900 प्लस 1,800. आता या ठिकाणी टोटल करायची टोटल येईल बघा 1,800 प्लस 900 2,700 राईट प्लस 7,000 9,700 किती आहे टोटल 9,700 रुपीज. टोटल क्रेडिट साइडची जास्त आहे डेबिटला सुद्धा तीच रेकॉर्ड करायची 9,700 रुपीज. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ह्या ठिकाणी बॅलन्स 2,500 रुपीज बॅलन्स मायनस करायचा आहे. 2,500 रुपीज बॅलन्स मायनस केला की बॅलन्स उरेल 7,200 रुपीज. किती उरेल 7,200 रुपीज. आणि ह्या ठिकाणी टायटल द्यायचा टू रिव्हॅल्युएशन अकाउंट and balance transfer to capital account. याचा इक्वली डिस्ट्रीब्युशन करायचं आहे आणि इक्वली डिस्ट्रीब्युशन करत असताना 2,400 and 2,400 अनिल सुनील and सुरेश. फर्स्ट पार्टनरला अनिल येईल 2,400 700 हे असेसमेंटचे सुद्धा टोटल येणार. अशा पद्धतीने आपल्याला हा जो क्वेश्चन होता तो टॅली करायचा होता. याच्यामध्ये आपण काही आज नवीन कंडिशन बघितल्या गुडविल आणि डेटर्स या दोन नवीन आज कंडिशन आपण बघितलेल्या आहेत. ओके. तर तुम्हाला ह्या क्वेश्चन मध्ये कोणत्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आयडी तुम्हाला दिलेलीच आहे. तसेच तुम्ही जो व्हिडिओची कमेंट बॉक्स असतो त्या कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा कमेंट करून सांगू शकता की आम्हाला अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे. आपण त्या प्रॉब्लेमवर काय करूया नेक्स्ट सेशन मध्ये जो असेल तर त्याच्यावर आपण डिस्कस करूया. ओके. थँक्यू.